नमस्कार मित्रो, आपण बघतोय भूसंपादनाची सिरीज. भूसंपादनाचे दोन कायदे, 1894चा जुना कायदा, 2013चा नवीन कायदा. तर आज जे आपण बघणार आहोत, दोन विषय बघणार आहोत. एक, जर तुमची जमीन कायदेशीर प्रक्रिया न करता ताब्यात घेतली असेल, रस्ते वगैरे बनवले असेल, तर तुम्हाला मोबदला मिळतो का? आणि दुसरं, हे जे काही बेकायदेशीर ताबा घेतलाय याचा मोबदला देताना व्याज किती व कुठल्या पद्धतीने देतात ते बघूया. तर बरेचदा हे स्थानिक प्रशासन जे असतात, ग्रामपंचायत, त्यांना रस्ते बनवायचे असतात, तेव्हा हे लोक जे आधीपासून रस्ता वापरात आहेत त्याच ठिकाणी मोठा रस्ता बनवायला घेतात. याच्यात भूसंपादन करत नाही, मोबदला देत नाही, पैसे देत नाही. तर अशा प्रकारे ग्रामपंचायत किंवा जिल्हा प्रमुख मार्ग जे आहे, PWDच्या अंतर्गत बांधकाम होतं, हे सुद्धा रस्ते बनवताना व्यवस्थित भूसंपादनाची प्रक्रिया न राबवता जो काही जुना रस्ता जिथून तुमच्या शेतातून वर जातो, जमिनीतून जातो, तिथूनच हे लोक नवीन रस्ता टाकतात आणि तुमचं नुकसान करतात. या केसमध्ये तुमच्याकडे काय पर्याय आहे? तर भूसंपादनाची प्रक्रिया न राबवता बेकायदेशीर ताबा घेऊन रस्ता बनवला म्हणून जर तुम्ही केस टाकलात, तर ज्या दिवशी ताबा घेतला त्या दिवशी तुम्हाला जो काही त्याचं व्हॅल्युएशन निघतं त्याप्रमाणे भूसंपादनाचा मोबदला मिळतो. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ज्या दिवशी ताबा घेतला त्या दिवशीपासून जोपर्यंत तुमचे पैसे देत नाहीत त्या तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या रकमेवर हे व्याज सुद्धा मिळतं. व्याज कॅल्क्युलेट करताना पहिल्या वर्षासाठी 9% आणि दुसऱ्या वर्षापासून 15% तुम्हाला व्याज सुद्धा मिळतं. म्हणजे जर शासनाने किंवा स्थानिक प्रशासनाने बेकायदेशीररित्या तुमचा जर एखाद्या जमिनीचा ताबा घेतला, त्याच्यावर रस्ता बनवला, तर तुम्ही त्या गोष्टीला कोर्टात चॅलेंज करू शकता आणि मोबदलाही मिळवू शकता. आणि मोबदल्यावर 15% दराने व्याज पण मिळवू शकता, अशी कायदेशीर तरतूद आहे. बरं, या अनुषंगाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे. खाली नंबर दिला आहे, वाचून घ्या. आता दोन सूचना. थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज टाका. तुमच्या केसचे जे काही डिटेल्स आहेत ते लिहा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.